एवढं सफेद फुल आहे. सफेद फुलामध्ये तो काळा थ्रिप्स इतक्या प्रमाणात दिसायचा ना. हे पूर्ण पाकळीची पाकळी ना, पूर्ण भरलेली, पूर्ण काळ्याची थ्रिप्सने दिसायची. तो पूर्ण फुल आहे ना, हे सफेद आहे ना, पूर्ण काळं दिसायचं आतल्या साईडने. त्याला असं जर डंक मारला, असं हलवलं तर तो सहजासहजी उडायचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण निमगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे. हा जो तुम्ही प्लॉट बघत आहात शिमला मिरचीचा शेडनेट मधला प्लॉट आहे. माझ्यासोबत मधुकर सानप ज्यांचा हा प्लॉट आहे ते माझ्यासोबत आहे. काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस त्यांनी लागवड केली त्यावेळेस पीक जसं जसं मोठं होत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली का पिकावर व्हायरसचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत होतं. प्रत्येक दुसऱ्या ते तिसऱ्या झाडाला व्हायरसचं प्रमाण त्यांना दिसून येत होतं. ज्यावेळेस ते त्या व्हायरसच्या मुळाशी गेले, ज्यावेळेस त्यांनी व्यवस्थित निरीक्षण केलं, त्यांना एक गोष्ट लक्षात आली का हा जो व्हायरस वाढतोय हा रस शोषक किडींमुळे वाढतोय. आणि ह्या प्लॉटमध्ये रस शोषक किडींमध्ये ब्लॅक थ्रिप्स म्हणजे जे काळे थ्रिप्स आपण म्हणतो, या काळ्या थ्रिप्सचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. तर ह्या काळ्या थ्रिप्सचं प्रमाण भरपूर प्रमाणात होतं. त्यावेळेस सरांनी आमच्यासोबत संपर्क केला सोलारिस ॲग्रोसोबत. सोलारिस ॲग्रोचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं आणि सर स्वतः बळी मंदिर या ठिकाणी ऑफिसला त्यांनी व्हिजिट केलं. ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर त्यांना व्यवस्थित आपल्या टीमने गायडन्स केलं आणि त्यांना नॅनोरक्षा नावाचं जे ॲम्प्यूल आहे आपलं 10 ml ते त्यांना सजेस्ट केलं, वापरण्यासाठी दिलं. त्यासोबतच त्यांना जी शिमला मिरचीची साईज, जी रुंदी आणि लांबी वाढण्यासाठी आणि क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी पॅनोरॉमिक, त्यासोबत मॅसिव्ह आणि लॉन्च अशी तिन्ही औषधाचं कॉम्बिनेशन दिलं होतं. त्यांना मुख्य प्रॉब्लेम हा ब्लॅक थ्रिप्सचा होता आणि ह्या ब्लॅक थ्रिप्ससाठी आपण जे नॅनोरक्षा दिलं होतं त्या नॅनोरक्षाचा रिझल्ट कसा आला आणि वापरण्याच्या अगोदर आणि वापरल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला हे आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ. नमस्कार, मी मधुकर सानप, निमगाव सिन्नर, निमगाव येथील शेतकरी आहेत. बरं सानप साहेब, आपण किती वर्षापासून शेती करता? जवळजवळ आम्ही 15 ते 20 वर्षापासून शेतीच करतो. बरं, आणि हा जो आता प्लॉट तुम्ही जो शिमला मिरचीचं लावलं हे किती महिन्यापूर्वी लावला होता? लागवड कधीची याची लागवड आता या प्लॉटला झाली जवळजवळ 4था महिना चालू आहे. 4था महिना चालू. बरं, आणि किती एकरमध्ये हा प्लॉट आहे जवळपास? हा 1.25 एकरचा प्लॉट आहे. बरं, तुम्हाला आता या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम जाणवत होता अगोदर? पहिला तर प्लॉट एकदम फ्रेश होता लागवड केल्यानंतर. बरं, तो हे पहिलंच पीक आहे आमचं, याचा काही आम्हाला अनुभव नव्हता, आम्ही कधी केलं नाही आणि बघितलंय नाही. पण चला एक शेडनेट होतं म्हणून आम्ही ट्राय केलं. आणि शिमला बऱ्याच जणांनी सांगितलं की ट्रेसचं पीक आहे. हां बरोबर. पण मग चला म्हटलं आपण डेअरिंग करू, आपल्याला काहीतरी शिकायला ट्राय करू. बरोबर, ट्रायल म्हणून बेसवर आम्ही ते केलं होतं. पहिल्यांदा प्लॉट एकदम फ्रेश होता, एकदम म्हणजे फुल कळी म्हणू नका, फळ म्हणू नका, याच्या सेटिंग खूप जोरात आणि जोमात होते. नंतर अचानक म्हणजे आम्ही ज्यावेळेस परत पानं वगैरे फुल वगैरे हे गोळा व्हायला लागले, फळावर थोडासा असं वाकडा कर वगैरे यायला लागला. त्याचं जेव्हा आम्ही सर्च केलं, आम्हाला बरेच जण म्हणे हा अटॅक असेल, थ्रिप्स असेल किंवा रसशोषक किडांचा अटॅक असेल, तो चेक करा. तर मग आम्ही ते बघितलं. फुलांमध्ये असं काळा 99% असं जर फुल जर बघितलं ना तुम्ही, हे जर फुल बघितलं ना, या फुलामध्ये ना ज्यावेळेस तुमच्याकडे आम्ही आलो ना, तुम्ही आम्हाला हे औषध दिलं होतं नॅनोरक्षा म्हणून. तुमचं जे औषध आहे आम्ही फवारलं, त्याच्या आधी भयानक होता. हे फवारल्यानंतर आहे ना, दुसऱ्या दिवशीच फवारल्यानंतर आम्ही आलो ना दुसऱ्या दिवशी चेक करायला की किती प्रमाणात गेला आहे बुवा. बरोबर. बरेच जण म्हणत होते की थ्रिप्स हा जातच नाही, न संपणाराच पार्ट आहे. पण आम्ही ज्यावेळेस फवारून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर्ण चेक करायला आलो ना, त्यावेळेस पूर्ण फुल आहे ना, फुल पूर्ण चेक करायचो मी. प्रत्येक तुम्ही असं म्हणू नका की मी समजा माझी फळाची कूज झाली असेल हे ते वगैरे, ते कुजलेल्या फळासुद्धा गोळा करून आहे ना मी पूर्ण दुमटून मोकळे करून पाहिलं. त्याच्यामध्ये दिसतोय का ब्लॅक थ्रिप्स आहे ना, याच्यामध्ये होता बरं का. पण त्याची जी संख्या आहे ना, जो पूर्ण फुल झाकलेलं काळं दिसायचं ना, तो काहीतरी पर्सेंटेजमध्ये म्हणजे 2, 3, 4, 2, 3 फक्त एखाद्या झाडात आहे ना 2, 3 दिवसांचं. काही फुलांचं काही मध्ये राहिलंच नव्हतं. बरोबर. त्याचे म्हणजे आम्हाला खरंच याचा चांगला रिझल्ट मिळाला. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं पहिल्यांदाच त्यांनी शिमला मिरची ट्राय केलेली आहे आणि त्याच्यात त्यांना असा प्रॉब्लेम आला होता. तर त्यावेळेस आपण जसं सरांनी सांगितलं, हे जे नॅनोरक्षा आहे
म्हणजे ही जी एक ॲम्प्यूल येतं, हे कासा ॲम्प्यूल आहे. हे ॲम्प्यूल आपण त्यांना दिलेलं होतं, जे फक्त स्पेशली ब्लॅक थ्रिप्ससाठी काम करतं. आणि सरांनी ते वापरलं तर सरांना खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. आणि ह्या रिझल्ट आलेला बघून त्यांनी पुन्हा आपल्याकडनं एक 20 नग हे जे नॅनोरक्षाचे 20 नग नॅनोरक्षा आणि साईज वगैरे चांगले होण्यासाठी लॉन्च म्हणून एक औषध आहे आपलं, ते असं सरांनी परत आम्हाला खास बोलवलं. आता हा जो तुम्ही आता प्लॉट बघाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, तर हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटची आत्ताची कंडिशन म्हणजे आज साधारणतः आज तारीख आहे 21 मार्च 2026. आजची जी प्लॉटची कंडिशन आहे ही. आणि पुन्हा एकदा आपण हा नॅनो रक्षाचा स्प्रे घेणार आहे. आणि हे जे तुम्ही बघत असाल थोड्याफार प्रमाणात काही पानं वगैरे वाकडे झालेले असतील, हे वाकडे झालेले जे पानं असतील साधारणतः 8 ते 9 दिवसानंतर किंवा जास्तीत जास्त 10 दिवसानंतर कशा प्रमाणात याला फरक पडतोय हे पण आपण या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुमच्या प्लॉटमध्ये पिकामध्ये जर थ्रिप्सचा अटॅक असेल तर त्यावेळेस तुम्ही हे नॅनोरक्षाचा वापर करू शकता. साधारणतः एक ॲम्प्यूल जी आहे ही ॲम्प्यूल तुम्ही एक 20 लिटर 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी जर घेतली तर तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल. आता ह्या पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये थ्रिप्सचा अटॅक जवळपास फक्त 1 ते 2% राहिलेला आहे. व्हायरसचे जे प्रमाण आहे ते व्हायरसचं प्रमाणसुद्धा घालवण्याचं आपण काम करणार आहे याच्यामध्ये. आणि जे येणारे नवीन शूट्स असतील हे पूर्णपणे फ्रेश, म्हणजे याला कोणत्याही प्रकारची रस शोषक किडी नसणार आहे याच्यामध्ये. आणि पूर्णपणे फ्रेश आणि फ्लरिश राहील. आणि फुलांची जी संख्या आहे, आता जे तुम्ही फळं बघत असाल, आता हे जे फळ आहे हे एकदम चुकीच्या पद्धतीने आलेले फळ आहे. म्हणजे हे एक तर पूर्णपणे लांब आलेले फळ आहे, ॲक्च्युली हे गोल व्हायला पाहिजे, तर हे पूर्णपणे लांब आलेले. म्हणजे हे जे होतंय हे होण्याचं कारण म्हणजे असं याच्यामध्ये की पानं वाकडे झाले, पानं गोळा झालेले, त्याच्यामुळं झाडामध्ये अन्न तयार होतच नाही. अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती अन्न तयार करण्याची प्रक्रिया ही कुठंतरी इनबॅलेन्स झालेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची फळं निर्माण होतात. आता आपण याच्यावर पण काम करणार आहे. तर येणाऱ्या 10 ते 12 दिवसानंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोच की आत्ता प्लॉटची कंडिशन कशी होती आणि 10 ते 12 दिवसानंतर प्लॉटची कंडिशन कशी आहे.